नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कट्टा ज्ञान आणि मनोरंजन या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे दोन प्रकार पाहिले, ज्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहिला होता शब्दालंकार। शब्दालंकाराचे 3 उपप्रकार आपण पाहिले होते, यमक अलंकार, श्लेष अलंकार आणि अनुप्रास अलंकार। ते तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करते। आणि आता या भागामध्ये आपण अर्थालंकार म्हणजे काय आणि अर्थालंकाराचे प्रकार आपण पाहणार आहोत। पहा, पहिला प्रकार आहे ज्यामध्ये अर्थालंकार म्हणजे काय आपण पाहूया। दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते, तेथे अर्थालंकार होतो। बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात। त्यात 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात: उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्यवाचक शब्द। पहा, पहिला उपप्रकार आहे रूपक अलंकार। उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रूपक हा अलंकार असतो। उदाहरण, बाई काय सांगो स्वामींची ती दृष्टी, अमृताची दृष्टी मज होय। स्वामींची दृष्टी व अमृताची दृष्टी, दृष्टी ही दोन्ही एकरूपच मानलेली आहेत। पहा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच, हे दुसरं उदाहरण। लहान मुलाला ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यासारखं समजलं जातं, का समजलं जातं? पहा, मातीच्या गोळ्याला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो, त्याचप्रमाणे एखाद्या लहान मुलाला आपण आपल्याला हवं तसं घडवू शकतो। त्याला जर आपण चांगले संस्कार दिले तर तो चांगला आदर्श व्यक्ती घडेल, अन्यथा त्याला जर वाईट वळण असणाऱ्या लोकांनी त्याला वाढवलं तर तो वाईट वळणाचाच बनेल। म्हणजे काय, लहान मूल आणि मातीचा गोळा दोन्ही अगदी एकच आहे। उत्प्रेक्षा अलंकार, उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो। उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे म्हणजे यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो। विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही, तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी आणि मग निजल्या। जणू, की, जणू काय, वाटे, भासे, गमे अशा प्रकारचे ट्रिक्स असणारे किंवा साम्य दर्शवणारे शब्द जे असतात ते या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये आलेले असतात। आईचे प्रेम जणू सागरच, असे वाक्य जे आहे ते आपण उत्प्रेक्षा अलंकाराचं आहे असं आपण समजू शकतो। पहा, पुढचा अलंकार आहे उपमा अलंकार। उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा हा अलंकार असतो। उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो। लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हसता तुझ्या भावे। पहा, उपमा अलंकाराचं आणखी एक उदाहरण। आईचे प्रेम जणू सागरासारखे असते। आईचे प्रेम जणू सागरासारखे असते। सागराच्या मध्ये नेमका महत्वाचा गुण कोणता असतो? अथांगपणा, आणि आईच्या प्रेमातही असाच अथांगपणा म्हणजे मोठेपणा असतो। अपनहुती अलंकार, अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगते तेव्हा अपनहुती हा अलंकार होतो। अपनहुती याचा अर्थ झाकणे किंवा लपविणे असा आहे। उदाहरण पहा, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी। नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी। पहा पुढे, विरोधाभास अलंकार। एखाद्या विधानात वरवरचा विरोध दर्शवला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो, तेव्हा विरोधाभास हा अलंकार होतो। पहा उदाहरण, जरी आंधळी मी तुला पाहते, मरणात खरोखर जग जगते। पहा, जर आंधळी आहे मी तर तुला पाहते कशी, म्हणजे आंधळी असणं आणि पाहणं हे दोन विरोधाभास असणाऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी जर तुम्हाला आलेल्या दिसत असतील तर त्या ठिकाणी विरोधाभास हा अलंकार होत असतो। मरणात खरोखर जग जगते,
आता जर मरण आहे तर त्याच्या विरुद्ध शब्द काय आलेला आहे? जगणे. मग हे दोन्ही शब्द एकाच वाक्यात दिसले का त्या ठिकाणी विरोधाभास अलंकार होतो. पुढे पहा दृष्टांत अलंकार. एखादे तत्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास त्या ठिकाणी दृष्टांत हा अलंकार होतो. उदाहरण, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. आता हे उदाहरण कधी देऊ शकतो आपण? ज्यावेळी बघा, लहान बनून काही गोष्टी आपल्याला मिळवता येतात. लहान बनवून काही गोष्टी आपल्याला मिळवता येतात हे समजून सांगण्यासाठी लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा असं म्हटलेलं आहे. बघा, एखादं लहान मूल आईकडे सतत साखर मागत असेल तर ती आई एक दोन वेळा देऊन पुन्हा तिसऱ्यांदा काय म्हणेल? मी तुला देणार नाही. परंतु ज्या लहान मुंग्या असतात त्या आईचा डोळा चुकून डब्यापर्यंत कितीही वेळा गेल्या तरी त्यांना आई काहीच करू शकत नाही. याचा अर्थ लहान बनून आपल्याला काहीही मिळवता येत असते. पहा पुढचा अलंकार आहे अतिशयोक्ती. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला आणि वेशीपर्यंत ओघळ गेला. आता पहा, दमडी हे काय आहे? पैसा या मध्ये अतिशय कमी किमतीचं तेच चलन आहे. मग त्यामध्ये जर दमडीचं तेल आणलं तर ते कितीचं? एकदम कमी, एक 10 मिली आपण धरूया. एवढं तेल जे आहे ते सासूबाईंनी लावलंय, मामंजींनी लावलंय, भाऊजींनी लावलंय, तरीही उरलंय. म्हणजे काय केलेलं आहे या ठिकाणी? अतिशयोक्ती साधलेली आपल्याला दिसते. पहा पुढे स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. पहा पुढचा अलंकार आहे अनन्वय अलंकार. उपमेय हे केव्हा केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते. अनन्वय म्हणजे तुलना नसणे. ज्या वाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही तो अनन्वय असतो. उदाहरणार्थ, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परी या सम हाच. मग हे कुणाच्या बाबतीत म्हणलेलं आहे? हे अर्जुनाच्या बाबतीत म्हटलेलं आहे. आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. म्हणजे ताजमहल ही अशी वास्तू आहे की त्याच्यासारखी दुसरी वास्तूच नाही. म्हणजे ताजमहल सारखाच आहे. चेतना गुणोक्ती अलंकार. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतना गुणोक्ती हा अलंकार होत असतो. उदाहरण पहा. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. आता वसंत फेरीवाला हा कोणी व्यक्ती नाही तर वसंत फेरीवाला एका आपल्या मराठी महिन्यांमधील एका ऋतूला म्हणलेला आहे. आणि मग तो दरवर्षी येत असतो म्हणून त्याला फेरीवाला म्हटले. आणि तो आल्यानंतर आपल्या बरोबर निसर्गातील फळांनी फुलांनी बहरलेलं निसर्ग सौंदर्य तो घेऊन येत असतो आणि ज्याचं त्याला देतो याचाच अर्थ हे सौंदर्य प्रत्येकाला अनुभवता येतं. म्हणून निसर्गातील निर्जीव गोष्ट म्हणजे वसंत ऋतू, ज्याला फेरीवाला म्हटलंय. आता फेरीवाला कुणाला म्हणतो आपण? आपल्या आजूबाजूला कोणी काहीतरी विक्रीसाठी नेहमी येत असतो त्याला आपण फेरीवाला म्हणत असतो. मग या ठिकाणी काय केलंय? निर्जीव गोष्टीला सजीव असल्यासारखं सांगितलंय. व्याज स्तुती अलंकार. बाह्यता स्तुती म्हणजे बाहेरून स्तुती पण आतून निंदा, किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असे जिथे वर्णन असते तिथे व्याज स्तुती हा अलंकार होत असतो. विद्वान आढात झालं किंवा केवढा उदार रे तू, किंवा आपण एखाद्याला म्हणतो खूप शहाणा आहेस तू. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला तो शहाणा आहे असं नसतं म्हणायचं, तो अतिशहाणा आहे असं आपल्याला म्हणायचं असतं. पहा. होती वदन चंद्राच्या दर्शनाची आस. वदन चंद्र म्हणजे काय? चंद्रासारखं वदन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी म्हणजे काय केलेलं आहे? थोडी स्तुती जी आहे ओढून ताणून घेतलेली आहे. अर्थांतरन्यास अलंकार.
एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरण्यास हा अलंकार त्या ठिकाणी होत असतो. उदाहरण पहा, एका हाते कधीतरी मुली वाजते काय. सावळावर परा गोर वधूला, जातीच्या सुंदरांना काहीही शोभते, मूळ स्वभाव जाईना. पहा, अर्थांतरन्यास, एका हाताने कधीतरी टाळी वाजते काय. हे उदाहरण काय आहे? अर्थांतरन्यासाच आहे. टाळी वाजवायची तर दोन्ही हात आवश्यकच आहेत. त्याप्रमाणे भ्रांतिमान अलंकार, उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिचे भ्रांतिमान अलंकार होत असतो. उदाहरण, हंसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा, म्या मानिता निटील देश तिचाच साचा. पहा, अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भ्रात प्रदेश असावा अशी समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासाठी नळराजाने आपला हात लांब केला असे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. विद्यार्थी मित्रांनो, जर मी शिकवलेलं तुम्हाला कळत असेल आणि अशाच प्रकारे व्याकरणावर आधारित व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या मराठी कट्टा ज्ञान आणि मनोरंजन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून तुम्ही बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.